नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी गणित विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये मी सौ बंड स्नेहल विल कुलकर्णी प्राथमिक शाळा नवी पेठ अहमदनगर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण इयत्ता 7वी मधील चौथा भाग आहे चौथं प्रकरण आहे कोन आणि कोनांच्या जोड्या याविषयी आपण जाणून घेणार आहोत। तर तत्पूर्वी मागील वर्षामध्ये आपण कोन पाहिलेला आहे, कोनाची माहिती आपल्याला झालेली आहे। तर थोडासा आपण पूर्वज्ञानावर आधारित थोडासा भाग आपण घेऊयात। कोन म्हणजे काय हे आपण शिकलेलो आहोत। बघा, या ठिकाणी मी एक कोन काढलेला आहे। कोनाला नाव देऊ आपण ए, बी आणि सी। तर कोन म्हणजे काय, तर एकच शिरोबिंदू असलेल्या आणि दोन किरणांनी, शिरोबिंदू एकच आणि दोन किरण यांच्यापासून कोन तयार होतो हे आपण पाहिलेलं आहे। मग यावर आधारित आपल्याला कोनाचे घटक आपण मागच्या वर्षी पाहिलेले आहेत। कोनाचे घटक, तर त्यामध्ये सुरुवातीला पहा कोनाचे वाचन किंवा कोनाचे नाव। आता आकृतीत दाखवलेला कोनाचं आपल्याला वाचन करायचंय, कोनाचं नाव सांगायचंय। तर हे नाव आपण 3 प्रकारे सांगू शकतो। पहा, पहिलं एक अक्षरी नाव देऊ शकतो, ज्या ठिकाणी शिरोबिंदू आहे त्या बिंदूवरनं आपण या कोनाचं नाव वाचू शकतो, लिहू शकतो। म्हणजे पहा, या ठिकाणी हा आहे कोन बी, हे कोनाचं चिन्ह आहे हे आपल्याला माहिती आहे। त्यानंतर कोन ए बी सी, ए बी सी आणि कोन सी बी ए, याही पद्धतीने आपण कोनाचं नाव आपल्याला सांगता येतं। म्हणजे 3 प्रकारे आपण कोनाचं नाव देऊ शकतो। एक म्हणजे शिरोबिंदूवरनं कोन बी, दुसरा कोन ए बी सी आणि त्यानंतर कोन सी बी आणि ए। त्यानंतर दुसरा घटक आहे पहा कोनाचा शिरोबिंदू। आता कोनाचा शिरोबिंदू म्हणजे काय, तर हा बी सी किरण आणि बी ए किरण यांचा जो आरंभ बिंदू आहे तोच आपल्या कोनाचा शिरोबिंदू आहे। म्हणजे कोनाचा शिरोबिंदू काय होईल, बिंदू बी। त्यानंतर आहे कोनाच्या भुजा। कोनाच्या भुजा यालाच आपण कोनाच्या बाजू असंही म्हटलेलं आहे। मग कोनाच्या बाजू कोणत्या, आपले जे किरण आहेत बी ए आणि बी सी ह्याच या कोनाच्या बाजू आहेत। म्हणजे पहा, बाजू बी ए आणि बाजू बी सी या दोन कोनाच्या बाजू आहेत। आता बाजू लिहिताना एक लक्षात ठेवायचं की जो शिरोबिंदू आहे किंवा आरंभ बिंदू आहे यापासून बाजू सांगायला लिहायला सुरुवात करायची। अशी उलटी आपल्याला सांगता येणार नाही, कारण हा किरण आहे, किरणाची एक बाजू अमर्याद असते आणि ज्या ठिकाणी किरण मर्यादित केलेला आहे, ज्यापासून आरंभ झालेला आहे तो बिंदू आधी घेऊन मग बाजूचं नाव आपल्याला लिहायचं असतं। त्यानंतर विचारलेले पहा भुजांवरील बिंदू। भुजांवरील बिंदू
मग आता इथे भुजा आपण पाहिल्यात, बी ए ही भुजा आहे, त्याचप्रमाणे बी सी ही दुसरी भुजा आहे. मग यावर बिंदू कोणते आहेत? बी सी, यावर सी बिंदू आहे पा, बिंदू सी. आणि इथे आहे बिंदू ए. आले लक्षात? कोण आठवला तर सगळ्यांना कोणाचे घटक आपल्याला लक्षात आलेले आहेत. आता आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे, तो म्हणजे हो, कोणाचा अंतर्भाग आणि बाह्यभाग. आता पहा, या ठिकाणी मी एक आकृती काढलेली आहे. आकृतीला नाव देऊयात पी, क्यू आणि आर. आता या ठिकाणी हा भाग बघा, थोडक्यात कोणाचा अंतर्भाग म्हणजे काय, तर कोणाच्या आतला भाग, आणि बाह्य भाग म्हणजे काय, तर बाह्य भाग म्हणजे बाहेरचा भाग. कोणाचं 3 भागामध्ये विभाजन होतं पहा. पहिला अंतर्भाग. मग या ठिकाणी बघा, मी बिंदू एन, बिंदू एम, बिंदू टी आणि बिंदू ओ हे बिंदू काढलेले आहेत. मग या आणि यासारख्या बिंदूंचा समूह म्हणजे कोणाचा अंतर्भाग. बिंदू एन, बिंदू एम, बिंदू टी आणि बिंदू ओ यासारख्या बिंदूंच्या समूहाने तयार झालेला हा जो भाग आहे याला कोणाचा अंतर्भाग असं म्हणतात. हा झाला आपला पहिला भाग. त्यानंतर कोणाचा बाह्य भाग. बाह्य भाग म्हणजे काय, तर बघा, कोणाचा बाह्य भाग म्हणजे कोणावर नसलेल्या, त्याचप्रमाणे कोणाच्या अंतर्भागात नसलेल्या. आणि या ठिकाणी मी बिंदू दाखवते पहा, बिंदू जी, बिंदू डी, त्यानंतर बिंदू एस, बिंदू ई. ह्या आणि यासारख्या असंख्य बिंदूंचा समूह म्हणजे कोणाचा बाह्य भाग. कोणाचं आपण 3 भागामध्ये विभाजन आपल्याला करता येतं. 3 भाग पडतात. एक म्हणजे कोणाच्या अंतर्भागात असलेले बिंदू म्हणजे कोणाचा अंतर्भाग. त्यानंतर हा प्रत्यक्ष कोण पी, क्यू, आर. आणि कोणाचा बाह्य भाग म्हणजे बिंदू जी, बिंदू डी, बिंदू एस आणि बिंदू ई यांनी बनलेला जो समूह आहे याला म्हणायचं कोणाचा बाह्य भाग. त्यानंतर आपल्याला पहिली जोडी आपल्याला पाहिजे ती म्हणजे संलग्न कोन. आता संलग्न कोन कशाला म्हणायचं पहा, या ठिकाणी मी आकृती काढते. हा एक किरण मी काढलेला आहे. त्यानंतर दुसरा किरण काढलाय. हा कोन तयार झालेला आहे आणि याच्या मध्ये अजून एक तिसरा किरण मी काढते. याला आपण नाव देऊयात पहा, या ठिकाणी बी एम डी हा कोन तयार झालेला आहे. त्याचबरोबर बी एम क्यू हा एक कोन आहे आणि क्यू एम डी हा तिसरा कोन इथे तयार झालेला आहे. तर त्यापैकी पहा, ह्या आकृतीमध्ये जर आपण नीट पाहिलं तर बी एम क्यू हा कोन दिसतोय आपल्याला आणि क्यू एम डी हा दुसरा कोन. दोन्ही वेगळ्या रंगात मी रंगवलेली आहे बघा. ह्या कोनांचा जर आपण अभ्यास केला
कोन बी एम क्यू आणि कोन क्यू एम डी. हे दोन कोन जर आपण पाहिले तर दोन्ही कोनांचा शिरोबिंदू हा एम आहे, म्हणजे दोन्ही कोनांचा शिरोबिंदू सामायिक आहे. त्याचप्रमाणे हा जो किरण आहे एम क्यू, हा किरण म्हणजे ही बाजू दोन्हीही कोनांना समान दाखवलेली आहे, ती दोन्ही कोनांना सामायिक बाजू आहे. आणि ह्या सामायिक बाजूच्या दोन्ही विरुद्ध अंगाला उरलेल्या दोन बाजू आहेत. सामायिक बाजूच्या वरच्या बाजूवर एम बी आहे आणि खालच्या बाजूमध्ये एम डी ही बाजू दाखवलेली आहे. आणि पाहिलं तर पहा इथे दोघांचेही अंतर्भाग वेगवेगळे आहेत. वेगळे आहेत म्हणजेच काय आहेत, ते भिन्न आहे, विभिन्न आहेत. मग असं जर असेल, ज्या कोनांचा शिरोबिंदू सामायिक असेल, एक भुजा सामायिक असेल आणि अंतर्भाग जर वेगळे असतील तर अशा कोनांना संलग्न कोन असं म्हणतात. आले लक्षात सगळ्यांच्या? संलग्न कोन म्हणजे काय, तर ज्या दोन कोनांचा शिरोबिंदू एकच आहे, म्हणजे तीन घटक आपल्याला पाहायचे आहे. पहा, सामायिक शिरोबिंदू, एकच शिरोबिंदू, त्यानंतर एक बाजू सामायिक, आणि अंतर्भाग विभिन्न. असं जर असेल तर त्या कोनांना संलग्न कोन असं म्हणतात. आले लक्षात सगळ्यांच्या? आता आपण समज हा जो कोन पाहिला आपण, पहा कोन बी एम डी आणि कोन बी एम आणि क्यू. पहा बी एम डी म्हणजे हा पूर्ण कोन, बरोबर, आणि बी एम क्यू म्हणजे हा कोन. मग हे कोण संलग्न कोन होतील का? पहा आपल्याला काय पाहिजे, सामायिक शिरोबिंदू पाहिजे. आहे का सामायिक शिरोबिंदू यांच्यामध्ये? आहे. एक बाजू सामायिक आहे का? आहे. अंतर्भाग विभिन्न आहे का? आता पहा बी एम डी मध्ये हा पूर्ण अंतर्भाग झाला आणि बी एम क्यूचा अंतर्भाग एवढा झाला. पण हा जो अंतर्भाग आहे हा बी एम डीच्याच अंतर्भागामध्ये विलीन झालेला आहे, त्यामुळे हे त्यांचे अंतर्भाग विभिन्न नाहीत, त्यामुळे हे कोन संलग्न होणार नाहीत. आले लक्षात? यावर आधारित आपल्याला सराव संच सोडवायचा आहे. सराव संच 15. पहा, आकृतीचे निरीक्षण करा आणि सारणी पूर्ण करा. ठिकाणी आपल्याला आकृती दाखवलेली आहे आणि आकृतीमध्ये अंतर्भाग आपल्याला दिसतोय. अंतर्भाग हा अंतर्भाग आहे. मग यामध्ये बिंदू कोणते आहेत? पहिला बिंदू मला दिसतोय, पहा बिंदू आर, बिंदू एन, बिंदू एक्स आणि बिंदू सी. मग आपण पुढे लिहूयात बिंदू आर, बिंदू एन, त्यानंतर बिंदू एक्स आणि बिंदू सी. हे चार बिंदू अंतर्भागामध्ये आलेले आहेत. त्याचप्रमाणे आता बाह्य भागातले बिंदू पाहूयात. बाह्य भागामध्ये कोणते बिंदू आहेत बघा, इथे दिसतंय बिंदू टी, बिंदू यू, बिंदू क्यू, बिंदू व्ही आणि बिंदू वाय. लिहूयात बिंदू टी, बिंदू व्ही, बिंदू यू, बिंदू वाय आणि बिंदू क्यू. हे पाच बिंदू बाह्य भागामध्ये आहेत. आणि आता कोनाच्या
भुजांवरील बिंदू. मग आता पहा इथे कोणाच्या भुजांवर बिंदू ए दिसतोय, बिंदू डब्ल्यू दिसतोय आणि बिंदू जी दिसतोय. बिंदू ए, बिंदू डब्ल्यू, बिंदू जी आणि बिंदू बी. या पद्धतीने आपल्याला सारणी आपली पूर्ण झालेली आहे. आकृती दाखवलेली आहे. ह्या आकृतीमध्ये आपल्याला पहा मी प्रत्येक कोणाचा भाग वेगळ्या रंगाने दाखवते, म्हणजे आपल्याला संलग्न कोन काढायला सोपं जाणार आहे. संलग्न कोन आपल्याला ओळखता येणार आहेत. दुसरा भाग आहे बघा, पहा आता इथे आपल्याला काय करायचं आहे, संलग्न कोनांच्या जोड्या लिहायच्या आहेत. मग पहिला कोन बघा इथे काय दिसतोय, ए एन बी हा कोन. कोन ए एन बी. मग याला संलग्न कोणता कोन आहे? संलग्न कोन पाहताना आपल्याला काय काय पाहायचंय, शिरोबिंदू बघायचा आहे. त्यांचा शिरोबिंदू सामायिक एकच शिरोबिंदू असला पाहिजे. त्यानंतर दुसरं पाहायचंय भुजा पाहायची आहे, एक भुजा सामायिक असली पाहिजे आणि आंतरभाग हे कसे असले पाहिजे, विभिन्न आपल्याला दिसले पाहिजे. मग या तीन गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. मग पहा पहिला कोन आपण लिहिला ए एन बी. याला आपण संलग्न कोन शोधूयात. बी एन सी आहे का पाहू आपण. कोन बी एन सी. आता या दोन्ही कोनांमध्ये पहा हा एक कोन आणि हा दुसरा कोन. शिरोबिंदू एकच आहे, एन हा शिरोबिंदू एकच दोघांनाही सामायिक आहे. मग या दोन्ही कोनांची बी म्हणजे एन बी ही एक भुजा पण सामायिक आहे. शिरोबिंदू सामायिक सापडले, भुजा सामायिक सापडल्या. मग आता यांचा आंतरभाग हा विभिन्न आहे का, वेगळा आहे का, आहे. म्हणजे हे दोन्ही कोन संलग्न कोन आहेत. बरोबर. त्यानंतर दुसरी जोडी शोधूयात. पहा कोन ए एन बी. पुन्हा हाच दाखवलेला आहे पहा ए एन बी. आणि आता याला ए एन सी. ए एन सी. पहा या ठिकाणी पुन्हा शिरोबिंदू एकच आहे, भुजा आहे का एक. ही भुजा जी आहे एन ए ही दोघांनाही सामायिक आलेली आहे आणि आंतरभाग सुद्धा वेगळे आहेत. म्हणजे हे सुद्धा कोन कसे आहेत, संलग्न कोन सापडलेले आपल्याला आहेत. त्यानंतर तिसरा बघूयात. तिसऱ्या याच्यामध्ये पहा कोन बी एन सी. बी एन सी. आणि याला कोन ए एन सी. बघा हा कोन आणि हा पुढचा कोन. शिरोबिंदू तर एक आहेच बी एन सी आणि ए एन सी. यांच्यामध्ये एन सी ही भुजा दोघांना सामायिक आहे आणि आंतरभाग सुद्धा दोघांचे वेगळे आलेले आहेत. म्हणजे हे सुद्धा कोन कसे आहेत, संलग्न कोन आहेत. संलग्न कोनांच्या आपल्याला इथे तीन पेअर्स म्हणजे तीन जोड्या मिळालेल्या आहेत. यावरनं आपल्याला आता संलग्न कोन चांगलं लक्षात आलेलं आहे. संलग्न कोन म्हणजे काय, थोडक्यात काय, आपण जे ठिकाणी कोणते कोन संलग्न कोन असतील. पहा हा जर कोन घेतला आपण आर टी एस हा कोन, याचा शिरोबिंदू आहे टी. मग टी हा समान शिरोबिंदू असणारा दुसरा कोणताच कोन नाही. मग पुढचं पाहूयात आपण पी क्यू टी. कोन पी क्यू टी आणि कोन पी क्यू आणि आर.
हे दोन्ही कोण बघा, शिरोबिंदू क्यू आहे, एकच शिरोबिंदू आहे. त्यानंतर ही जी भुजा आहे क्यू पी ही दोघांनाही सामायिक आहे आणि दोघांचा अंतर्भाग, हा दोघांचा अंतर्भाग कसा आहे, विभिन्न आहे. म्हणून कोन पी क्यू टी आणि कोन पी क्यू आर हे दोन्ही संलग्न कोन आहेत. म्हणजे संलग्न कोनाची या आकृतीमध्ये आपल्याला एकच जोडी मिळालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, खालील कोनांच्या जोड्या संलग्न आहेत का, नसतील तर कारण लिहा. मग पहा या ठिकाणी पहिली जोडी आपल्याला दिलेली आहे कोन पी एम क्यू आणि कोन आर एम पहा या ठिकाणी आपल्याला तीन गोष्टी पाहायच्या आहेत. पी एम क्यू कुठे येतं आधी पहा, पी एम आणि क्यू म्हणजे हा कोन, बरोबर, एवढा कोन. त्यानंतर आर एम आणि क्यू, आर एम क्यू म्हणजे हा कोन. आता या दोन्ही कोनांमध्ये हे कोण संलग्न आहेत का पाहायचं आहे आपल्याला. मग आपलं परत पहिल्यापासून पहिला शिरोबिंदू एक आहे का, आहे. दोघांमध्ये सामायिक भुजा आहे का, पहा एम क्यू ही दोघांनाही समान अशी भुजा आहे, दोघांना सामायिक आहे. आणि त्यांचा अंतर्भाग हा एक अंतर्भाग आहे, हा वरचा अंतर्भाग आहे. दोन्ही अंतर्भाग विभिन्न आहे म्हणून हे संलग्न कोन आहेत. त्यानंतर दुसरी जोडी दिलेली आहे पहा, कोन आर एम क्यू व कोन एस एम आर. आता हे कोण संलग्न आहे का आपल्याला पाहायचंय. पहा आर एम क्यू आत्ताच पाहिलाय पण, आर एम क्यू म्हणजे एवढा कोन आणि एस एम आर, पहा एस एम आणि आर त्याचा अंतर्भाग विभिन्न नाही म्हणून हे संलग्न कोन होणार नाही. संलग्न कोन नाहीत कारण का, तर त्यांचा अंतर्भाग विभिन्न नाही. त्यानंतर तिसरा पाहू, तिसरा आहे आर एम एस, कोन आर एम एस व कोन आर एम टी, आर एम टी. आता पहा आर एम एस कुठं आहे, आर एम एस एवढा कोन आहे आणि आर एम टी, आर एम आणि टी हा कोन आहे. पुन्हा पहा इथे पण काय झालेलं आहे, एम हा शिरोबिंदू एक आलेला आहे. त्यानंतर एक बाजू समान आहे, दोघांना सामायिक आहे, परंतु अंतर्भाग पुन्हा पहा एकाच याच्यात आलेले आहेत, अंतर्भाग वेगळे नाहीत. त्यामुळे हे कोन सुद्धा संलग्न होणार नाही. आणि कारण काय त्याचं, तर अंतर्भाग त्यांचे विभिन्न नाहीत. त्यानंतर पुढचा कोन दिलेला आहे पहा, कोन एस एम टी आणि कोन आर एम एस. आता एस एम टी कुठे पहा, एस एम टी म्हणजे हा कोन आहे आणि दुसरा आर एम एस, आर एम एस म्हणजे हा कोन आहे. पहा एम हा शिरोबिंदू समान आहे, त्यानंतर एम एस ही बाजू पण सामायिक आहे
आणि अंतर्भाग सुद्धा बघा वेगळे आहेत, म्हणून हे कोण संलग्न आहेत. आलंय लक्षात. अशा पद्धतीने आपण सराव संच 15 सोडवलेला आहे. संलग्न कोण म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. त्यावर आधारित आपण उदाहरणंही घेतलेली आहेत. पुढच्या तासाला आपण पुढची कोणांची जोडी पाहणार आहोत. तोपर्यंत ह्या प्रश्नांचा सराव करायचा आहे. धन्यवाद.